नमस्ते सर्वांना. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. सर्व फॅमिली बसवली हे बघा. अरे वा 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 वा. आणि श्वेताचे मम्मी पप्पा पण आहेत. अरे वा, छान छान छान. चला तर सगळे आहेत. शिल्लक राहिले होते ना 4 जण, ते पण आलेत आज. ओके. चला, आत्मा नमस्ते. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आपण सर्वजण अगदी कालचं सेशन अटेंड केलं आणि आज सुद्धा सेशनला हजर आहात. मनापासून एनर्जी आपल्याला घ्यायची आहे. आपल्या सगळ्यांचं एनर्जी सह स्वागत. आणि आजचा विषय आहे, काय विषय आहे आजचा? काय विषय आहे आजचा? आठवते कोणाला? स्वप्न. स्वप्न. आजचा विषय आहे स्वप्न. आणि असं कोण आहे आतापर्यंत, मला सांगा बरं मॅडम, मला स्वप्न पडतच नाही, आहे का आपल्यापैकी कोणी? नाही. अच्छा, असं कोण आहे की मला स्वप्नांचा त्रास होतो? मला होतो मॅम, दचकून उठते मी. ओके, दचकून उठते. आणि खरं तर आजचा विषय हा निवडण्याचं कारण असं की सेशन मध्ये पण स्वप्न हा विषय निघतो कधी कधी. आणि टॅरो रिडिंग्स करत असताना अनेक वेळा अनेक जणांचा प्रश्न येतो याबद्दल की आम्हाला स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नांचा अर्थही समजत नाही आणि भीती वाटते वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. मे बी बऱ्याच वेळा यंग जनरेशन जी आहे त्या जनरेशनला खूप स्वप्न पडतात आणि प्रत्येकाला पडतात, पण जास्त त्यांचे सुद्धा प्रश्न माझ्याकडे येतात. काही विशेष प्रकारचेच ते स्वप्न असतात. तर मग मला असं वाटलं की हाच विषय घ्यावा, आहे ना. आणि पुन्हा असं झालं की अनेकांनी रिझल्ट दिलेत की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडल्यानंतर स्वप्नांवर नियंत्रण आलं. असे अनेक अनुभव पाठीशी झाले. क्रिस्टल्स रेमेडीज ज्यांना ज्यांना दिल्या त्यांना सुद्धा स्वप्नांवर ताबा मिळवता आला. किंवा हे जे आता श्वेताने हे सांगितलं की कुठं भीती वाटते वगैरे वगैरे, या गोष्टींपासून, किंवा जे अनेक विविध प्रकारचे स्वप्न पडायचे की जे आपल्याला दुसऱ्याला सांगता सुद्धा येत नाही, अशा स्वप्नांपासून अगदी सहजपणे मुक्तता मिळाली, भीतीपासून मुक्तता मिळाली. मग मनामध्ये आलं की आपण याचा सखोल अभ्यास करावा की नेमका फरक पडला आहे स्वप्नांवर, पण तो कसा पडला, यामागचं मानसशास्त्र काय, यामागचं विज्ञान काय सांगते, हा अभ्यास केला. आणि मग तुमच्या समोर आले की खरोखर आता मी बोलणार की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, कुठल्याही पॉझिटिव्ह एनर्जी सोबत जुडा आणि तुमच्या स्वप्नांवर ताबा मिळवा. हे जे सांगण्याची हिंमत आली ही आपल्या सगळ्यांकडून, किंवा गेल्या 2 वर्षांमध्ये ज्या ज्या रेमेडीज आपण दिल्या आहेत त्यामधून जो अनुभव आला, त्या अनुभवामधून आज ही हिंमत आणि आज हा एक ठाम विचार झाला की हो, आपण या विषयावर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यामधील या समस्येवर तोडगा देऊ शकतो. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद, कारण तुम्ही आता सेशनला असलेले लोक किंवा नसलेले लोक, जे अनेक जण आपले विद्यार्थी होऊन गेलेत, अनेक माझा टॅरो रिडिंगचा परिवार, आणि पूर्ण ज्यांना ज्यांना क्रिस्टल दिलेले आहेत, जे लोक सहज आणि अगदी मनापासून भरभरून फीडबॅक देतात, त्यांच्या आयुष्यामध्ये कुठे कुठे बदल झालेला आहे हे सांगतात, त्यांचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. कारण तुमच्यामुळे, तुमच्या शेअरिंगमुळे माझ्या स्वतःवरचा विश्वास आणि ऊर्जेवरचा अधिकाधिक विश्वास वाढत जातो. आणि हा वाढत जाणारा विश्वास, या विश्वासामुळे
आपण आपल्यासारख्या अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तयार होतो आणि आपल्यासारख्या अनेकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हे ब्रह्मांड आपल्याला माध्यम करते की या लोकांच्या आयुष्यामध्ये जेथे जेथे अडचणी आहेत तेथे तेथे आपण त्यांना तेथून पुढे काढूया. प्रचंड भीती वाटणे स्वप्नामध्ये, असे सुद्धा अनेक स्वप्न ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या आणि ह्या सगळ्या रेमेडीजच्या माध्यमातून कुठल्याही एका रेमेडीजचा वापर केल्यानंतर एवढं लक्षात घ्या यामधून मुक्तता मिळालेली आहे. मग यामागचं शास्त्र शोधलं, हे कसं काय होऊ शकते हे शोधलं आणि मग खरोखर कुठल्या चक्रांवर कशा प्रकारे कार्य झालं हे शोधलं आणि आज सहजतेने तुमच्या समोर बोलायला आले आहे. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि आपण सेशनला सुरुवात करूया. पण तरीही सेशनला अनेक लोक असे आहेत जे फॅमिलीसह बसलेले आहेत आणि अनेक लोक असे आहेत जे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी याबद्दल त्यांना माहिती आहे आणि अनेक लोक असे आहेत की त्यांना ऊर्जेबद्दल काहीच माहिती नाही. आपल्याला ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय अगदी 5 मिनिटांमध्ये सांगायचं आहे, कारण त्यानंतरचा आजचा जो विषय आहे तो मोठा आहे आणि अगदी सर्वचा सर्व विषय एकाच सेशन मध्ये समजून सांगला जाईल असं नाही. आपण जेवढं शक्य होईल तेवढं या विषयाच्या डीप मध्ये जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, रेखी म्हणजे काय आणि हे ब्रह्मांड म्हणजे काय, तर बघा अनेक सेशन मध्ये आतापर्यंत खूप सांगितलेलं आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, रेखी कशा प्रकारे काम करते, रेखीमुळे काय काय फायदे होतात, आपल्या आयुष्याच्या कुठल्या कुठल्या आयामावर आपण काम करू शकतो, रेखीचे वैशिष्ट्य काय, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमध्ये आल्यानंतर कुठल्या नियमांचं पालन करायचं, हे सगळे व्हिडिओज आपले युट्यूबला आहेत. आणि आजचं सेशन हे आपल्याला सर्व समावेशक घ्यायचं आहे आणि म्हणून आपण अगदी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या हा विषय थोडक्यात घेणार आहे. मी सर्व मंडळींना, सर्व सन्माननीय सदस्यांना आणि आता यानंतरही युट्यूबवर जे सर्व सदस्य व्हिडिओ बघतील त्यांना आवर्जून सांगते की आपण अगोदरचे व्हिडिओज बघा, त्यामध्ये डिटेल्स ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय ही माहिती दिलेली आहे. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब, आवडल्यास आणि लाईक, ओके एवढं नक्की करा. बघा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, रेखी या शब्दाबद्दल बोलायला गेलं ना तर अगदी दिवस दिवस जातात, पण ना आम्ही बोलतच राहतो कारण गेले कित्येक दिवस झाली या विषयावर बोलत आहोत आणि कधीच असं झालं नाही की कंटाळा आला आणि कधीच असं झालं नाही की विषय संपला. कारण ऊर्जा ही भरभरून देत असते, भरभरून देत असते, भरभरून देत असते. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा, बघा शब्द कसा आहे ब्रह्मांडीय ऊर्जा, ब्रह्मांड म्हणजे काय, हे बाहेर असलेलं सगळं आकाश, आकाश पाताळ सगळं सगळं आहे ना. ब्रह्मांड म्हणजे काय, तर ब्रह्मांड म्हणजे जे ही सृष्टी निर्माण झालेली आहे, ही सर्व सृष्टी, हा निसर्ग, हे चैतन्य, अग्नी, जल, वायू, आकाश आणि पृथ्वी या पंचतत्वांनी तयार झालेलं हे ब्रह्मांड, ही ईश्वरीय कृपा. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामधून मिळत असलेली ऊर्जा. मग ही ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे, नव्याने घेणार आहात का, तर नाही. ही ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा अगोदरच माझ्यामध्ये आणि तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. जी ऊर्जा माझ्यामध्ये आहे तीच ऊर्जा तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या, देशाच्या आणि या जगाच्या पाठीवर कोठूनही बसलेले असू द्यात सेशनला, ही ऊर्जा एकच आहे. कारण जो ऑक्सिजन माझ्या शरीरामध्ये आहे तोच तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये आहे आणि तोच ऑक्सिजन आहे, तीच प्राणशक्ती आहे, तोच प्राण आहे, म्हणून आपण सगळेजण जिवंत आहोत. नाही जेव्हा तो प्राण येणे आणि जाणे
येणे आणि जाणे किंवा या शरीरामधील त्या प्राणाचं, त्या प्राणशक्तीचं, त्या ऑक्सिजनचं, त्या हवेचं किंवा त्या चैतन्याचं अस्तित्व थांबते किंवा तो चैतन्य नसते, तेव्हा या शरीराला बॉडी म्हटलं जातं. मे बी त्यानंतर मंजुश्री हे नाव सुद्धा घेतल्या जाणार नाही, हो ना. मंजुश्रीची बॉडी असं म्हटलं जातं, बरोबर ना, असंच असते ना. हो. तर माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे, जो प्राण आहे, जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. मग मला काय शिकायचं आहे या सेशनला येऊन? ही प्राणशक्ती तर माझ्या आतमध्ये आहेच, नक्कीच आहे. मला शिकायचं आहे या ब्रह्मांडाकडून जी ऊर्जा मी आज घेत आहे आणि ज्या ऊर्जेच्या भरवशावर मी आता जिवंत आहे आणि ज्या ऊर्जेच्या भरवशावर माझ्या दररोज सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यानंतर सुद्धा आणि प्रत्येक दिवशीचं माझं प्रत्येक कार्य ज्या ऊर्जेच्या मदतीने मी करत आहे, माझ्या आयुष्यामध्ये जो आनंद आहे, माझ्या आयुष्यामध्ये जी आरोग्य संपन्नता आहे, माझ्या आयुष्यामध्ये जी भरभराट आहे, जे प्रेम आहे, जे जे काही आहे ते सगळं या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या मदतीने मला मिळत आहे आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने मी त्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊ शकत आहे. ती जी ब्रह्मांडीय ऊर्जा जिचा मी आज माझ्या आयुष्यामध्ये वापर करत आहे, या ऊर्जेचा मला मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे. या ब्रह्मांडाकडे, या विश्वरूपाकडे मोठ्या प्रमाणात ऊर्जा आहे. मग मी एवढीशीच का वापरावी फक्त एवढ्याच कामापुरती, माझ्या जीवन जगण्यापुरती? तर मला ही ऊर्जा मला स्वतःला जिवंत ठेवण्यासोबतच माझं आरोग्य आज आहे त्यापेक्षा अजून तंदुरुस्त होण्यासाठी, मी आज आरोग्य संपन्न आहे, मला मोठ्या प्रमाणात आरोग्य संपन्नता मिळवण्यासाठी, आज माझी स्मरणशक्ती आहे त्यापेक्षा माझी स्मरणशक्ती दांडगी करण्यासाठी, आज मी जे आनंद, खुशी, प्रेम अनुभवत आहे त्यापेक्षा हे आनंद, खुशी, प्रेम माझ्या आयुष्यामधला मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी, आज मी आर्थिक संपन्न जशी आहे, जसा आहे त्यापेक्षा ही संपन्नता वाढवण्यासाठी, आज माझे नातेसंबंध जेवढे प्रगल्भ आहेत त्यापेक्षा अजून छान प्रगल्भ करण्यासाठी मला या ऊर्जेचा वापर करायचा आहे. आणि जर का कोणाच्या आयुष्यामध्ये मी ह्या ज्या सकारात्मक गोष्टी सांगितल्या यापैकी काही दुःख असेल, कदाचित नातेसंबंधामध्ये अडचण असेल, आरोग्याच्या समस्या असतील, दगदग असेल, चिंता असेल, स्वप्न असतील, आर्थिक समस्या असेल, शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक कुठलाही त्रास असेल, कुठलीही समस्या असेल, व्यवसायामध्ये वाढ होत नसेल, तर या प्रश्नांपासून माझी मुक्तता करून माझ्या आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी या ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात वापर करायचा आहे आणि हे कसा करायचा हे शिकायचं आहे. यासाठी मला आता पुन्हा नव्याने या ऊर्जेसोबत जोडायचं आहे. मग सोप्या भाषेमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मला मोठ्या प्रमाणात वापर कसा करायचा हे शिकणे आणि या ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेऊन अजून चांगल्या प्रकारे त्या ऊर्जेचा प्रत्येक ठिकाणी वापर करण्याचं तंत्र शिकणे म्हणजे रेकी. रेकी हा शब्द जपानवरून आलेला आहे. प्राणशक्ती, विश्वव्यापी ऊर्जा, प्रकाश, किरण, ईश्वरीय ऊर्जा अशा अनेक विविध नावांनी या ऊर्जेला ओळखलं जातं.
विश्वव्यापी म्हणजे रे बघा, प्रकाशाचे किरण कसे आहेत, विश्वव्यापी आहेत ना. आपल्या सेशन मध्ये एका विद्यार्थ्यांनी, एका सदस्यांनी म्हटलं की मॅडम रे म्हणजे किरण, हो ना, रे म्हणजे किरण. मग हे किरण कसे असतात, तर या विश्वामध्ये एकच सूर्य आहे आणि ज्या सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, या सूर्याची किरण जिथपर्यंत पोहोचतात तेवढ्यापर्यंत असलेली ही ऊर्जा रे, म्हणजेच काय, विश्वव्यापी. आणि की म्हणजे काय, तर चावी. ही विश्वव्यापी ऊर्जा मिळवण्याची चावी म्हणजे रेकी. रे म्हणजे काय, तर विश्वव्यापी, आणि की म्हणजे काय, तर ही वैश्विक शक्ती, हाच तो प्राण, हाच तो प्रकाश, हीच ती ऊर्जा. याला अनेक नावं देता येतील, अनेक, पण शब्दांपेक्षा आपण या ऊर्जेच्या अस्तित्वाला जाणून घेऊया. आजपर्यंत आपण आपल्या प्रत्येक कामामध्ये या ऊर्जेचा वापर केला आहे. ही ऊर्जा आपल्या आतमध्येच आहे. मात्र ही ऊर्जा आपल्या आतमध्ये होती किंवा आहे याबद्दल आपण अनभिज्ञ आहे. आपल्याला असं वाटते की हे काम होत आहेत, मी करत आहे, हो ना. पण मी माझ्या आतल्या ज्या शक्तीचा वापर करून, ज्या ऊर्जेचा वापर करून आजपर्यंतचे सर्व कार्य सिद्धीस नेलेले आहेत, याच ऊर्जेचा जाणीवपूर्वक वापर करून आता मी आहे त्यापेक्षा माझा वेग वाढवणार. कोणाचं असं असेल, आम्हाला थकवा येतो काम करताना, किंवा काम करता करता थकून गेल्यासारखं होते, तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडा आणि स्वतःची कार्यक्षमता वाढवा. अशा अनेक अनेक ठिकाणी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करू शकतो. आपल्याच शरीराच्या आतमध्ये स्थित असलेली ही चैतन्य शक्ती, ही अंतस्फूर्ती, याला आपण रेकी म्हणूया. आंतरिक चैतन्य शक्तीद्वारे शरीरामधील सूक्ष्म केंद्रांवर संस्कार करणारी हीच रेकी, आणि सहजपणे आपण या ऊर्जेसोबत एकरूप होऊ शकतो. आणि आतापर्यंत आपल्या आरोग्याच्या समस्या असू देत, आपल्या मानसिक समस्या असू देत, आपले आर्थिक असू दे, कोणतेही असू दे, आपण या ऊर्जेच्या सहाय्याने दुरुस्त केले आहे. आता आपण ऊर्जेसोबत एकरूप झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेणार आहे. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, याला नाव दिलं आपण रेखी. आपण रेखी देणे म्हणजे काय देणे, म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेणे आणि इतरांपर्यंत ती पुरवणे. एका ठिकाणी बसून आपण विश्वातील कुठल्याही व्यक्तीसोबत कनेक्ट होऊन त्या व्यक्तीला एनर्जी पुरवू शकतो. मग आता ही कसे पुरवू शकतो, कशा प्रकारे देऊ शकतो, जर कुठलाही नंबर इथून डायल केल्यानंतर जगातील कोणत्याही त्याच व्यक्तीला बरोबर लागतो, जर काय अणुरेणूंच्या तरंगांनी आपण एका ठिकाणावरून जगातील कुठल्याही व्यक्ती सोबत संपर्क प्रस्थापित करू शकतो. हे अणुरेणू दिसतात का तुम्हाला, कशा प्रकारे लहरी जातात, तर दिसतात, नाही दिसत. तर माझे विचार आणि माझी ऊर्जा मी या विश्वातील कुठल्याही व्यक्तीपर्यंत का पोहोचवू शकत नाही, नक्कीच पोहोचू शकतो. या विश्वातील कुठलीही व्यक्ती जिच्या सोबत आपण कनेक्ट होणार, जिला ऊर्जेची गरज असणार, त्या व्यक्तीने ऊर्जा मागल्यानंतर तिच्यापर्यंत आपण ऊर्जा पोहोचवू शकतो. आणि ही कसं पोहोचवायचं, हे वैज्ञानिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या हे तंत्र शिकणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे, रेखी या सेशनला प्रवेश घेणे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सेशन मध्ये शिकवल्या जातात आणि अनेक छान अनुभव आहेत. विदेशामध्ये असलेल्या आपल्या मुलांना आपण कशा प्रकारे सुरक्षा प्रदान करावी, त्याच्या आरोग्यासाठी कशा प्रकारे आपण अफर्मेशन द्याव्या, कशा प्रकारे ऊर्जा द्यावी, हे आपण या द्वारे शिकणार आहोत. आतापर्यंतही या अगोदर आपण असं केलंच आहे. कसं केलं आहे, मुलं तिकडे असताना आशीर्वाद बाबा तुला, हो ना. एवढंच नाही तर आतापर्यंत ऊर्जा पोहोचली की नाही पोहोचली सांगा, कितीही लांब. आता तर टेलिफोन आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण
अनेक वेळा तिकडे एखाद्याला आपली आठवण आली म्हणजे आपल्याला इकडे त्याची आठवण येते. एकमेकांसोबत सहजतेने आपण कनेक्ट होतो. मे बी तिकडनं फोन यायच्याच अगोदर आपण फोन उचलतो. अनेक वेळा असं होते आता आजकालच्या जगामध्ये होते ना, तिकडनं फोन हातातच असतो आणि आपल्याला असं वाटते आपल्याला फोन आला आणि आपण अगोदरच फोन घेतो, थोड्या वेळात फोन वाजतो. मग समोरचे लोक म्हणतात की कशा प्रकारे आपण एक सेकंद, मी तर तुम्हाला आठवण केली होती किंवा एकमेकांना आठवण केली होती हे नंतर समजते, किंवा फोन यायच्या अगोदरच आपण हातामध्ये फोन घेतो की मला वाटलंच होतं तुमचा फोन येणार. मग हे काय होते तर त्या व्यक्तीचे विचार व्हायब्रेशन्स अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतात. सेम सर्व जग हे अणु आणि रेणूंनी तयार झालेलं आहे आणि अणु आणि रेणूंच्या सहाय्याने, याच ऊर्जेच्या सहाय्याने या जगातील कुठल्याही व्यक्तीपर्यंत ही ऊर्जा पाठवता येते. यामध्ये एवढीही अंधश्रद्धा नाही, यामध्ये कुठेच बुवाबाजी नाही, कुठेच भूत प्रेत किंवा आत्मेशी संबंध नाही, वशीकरण नाही किंवा मग कोणतीच मानसिक चिकित्सा नाही. जे काही आहे ते सर्व आणि सर्व शुद्ध नैसर्गिक उपचार पद्धती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. प्राणशक्ती कशा प्रकारे काम करते, आपल्याला प्रत्येकाला आभा मंडळ असतं. आभा मंडळ जेव्हा आपलं स्ट्रॉंग होतं, क्लीन होतं, त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहजपणे शक्य होतात. आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर आपल्या स्वतःमध्ये बदल घडून येतो. तो बदल घडून येण्याचं कारण सुद्धा असंच की बघा, आरोग्यशास्त्रामध्ये ग्रंथी असतात, आध्यात्मिक शास्त्रामध्ये त्यालाच चक्र म्हटलं जातं, आणि आपण अभ्यास करत असतो आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आरोग्यशास्त्र, अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र तिघांनी मिळून. आध्यात्मिक ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा घ्यायची, आपले चक्र बॅलन्स करायचे. चक्र बॅलन्स करायचे, मानसशास्त्रीय दृष्ट्या हव्या त्या योग्य त्याच अफर्मेशन द्यायच्या, नकारात्मक ऊर्जा नष्ट करायच्या, आणि अध्यात्म आणि मानसशास्त्राच्या संगमाने ज्या सगळ्या गोष्टी घडून येतील, आपोआप आपल्याला हवा तो आरोग्यामध्ये बदल घडून येणार. आपल्या बाहेरच्या भौतिक जगामध्ये मला जो बदल हवा आहे तो बदल घडवून आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी जो विचार करणार तो विचार प्रत्यक्ष आणण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, आणि ह्या क्षमता, स्वतःच्या क्षमतांचा विकास करणं म्हणजे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे. अशा प्रकारे आज छोटासा आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय हा आपल्याला सांगितलं आहे. मी नक्कीच विनंती करेल या अगोदरचे आपण सेशन नक्की बघून घ्या. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचं वैशिष्ट्य असं की यामध्ये अटोनमेंट म्हणजे शक्तिपात, दीक्षा, प्रदीपन हा एक प्रकार असतो. म्हणजेच काय तर एकाकडून दुसऱ्यापर्यंत ती ऊर्जा पाठवणे आणि चक्रांप्रती जागृती करणे त्या व्यक्तीचे. ओके, असा हा प्रकार असतो. तर आपण आता आपल्या सेशनला सुरुवात करूया. कोणाला काही प्रश्न असेल इथपर्यंत तर मला आवर्जून विचारू शकता, कारण मला घाई होत आहे, विषय आपला मोठा आहे. काही प्रश्न कोणाला काही समजलं नाही, किंवा मग माझं फास्ट होत आहे का थोडस, मी नवीन लोकांना आवर्जून विचारेल. ओके, ठीक आहे, मग ठीक आहे, तर आपण चलूया, हो ना. तर बघा, आपला आजचा विषय आहे स्वप्न. मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे स्वप्नांवर विचार केला कारण आपल्याला रिझल्ट आले, आणि जेव्हा नेहमी मी सांगते त्याप्रमाणे जेव्हा एखादा विषयावर तुमच्या पाठीशी अनुभवांची शिदोरी असते ना, तेव्हा ना ती गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये हिंमत येते, बरोबर ना. आपण ती गोष्ट करू शकतो हा एक विश्वास स्वतःमध्ये निर्माण होतो. आणि हो, आता तो विश्वास निर्माण झाला आहे म्हणून स्वप्न हा विषय घेतला, आणि गेल्या काही दिवसामध्ये खूप वेळा हा विषय नेहमी समोर आला.
की मॅडम असे स्वप्न आहेत, असे स्वप्न पडतात, असं होते, तसं होते. मग आपण या स्वप्नांबद्दल आता थोडं समजून घेऊया आणि आपण या स्वप्नांचा विचार आहे ना कुठे टाकूया, की बाबा या स्वप्नांवर मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे काय बदल होऊ शकतो हे आपण बघूया. काय असतात स्वप्न? तर खोल विषय आहे खर तर हा. मानवाची जी चेतना आहे भूतकाळातील किंवा भविष्यामधील अनुभवांबद्दल खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही गोष्टी स्वप्नांमधून समजू शकतात. त्या व्यक्तीच्या मनाची खोली किती आहे हे सुद्धा समजून घेतलं जातं. आणि स्वप्न काय आहे ती अद्भुत आपल्या सबकॉन्शियस मनाची ती क्षमता आहे. बरेच लोक स्वप्नामध्ये असं बघतात की मला ना कधीच एखादी जागा, त्या जागेवर मी कधीच गेलेले नाही किंवा गेलेलो नाही, पण तरीही स्वप्नामध्ये वारंवार तेथे जातो. असे अनेक जण आहेत की स्वप्नात तीच जागा येते, वारंवार येते. आहे का कोणी असं? एकच जागा येते. बोला. एखादं मंदिर, एखादं ठिकाण वारंवार स्वप्नामध्ये तेच विशेष लोक दिसतात की ज्यांना मी ना कधीच पाहिलेलं नाहीये, पण ते चेहरे मला वारंवार स्वप्नामध्ये दिसतात. असे अनेक लोक आहेत. तुम्ही बोलू शकता हा माझ्यासोबत. माईक सुरू करायचा, तुम्हाला काही बोलायचं असलं तर बोलू शकता. यस. आपल्या मनाची अद्भुत शक्ती. आणि कधी कधी ना हे स्वप्न कसे असतात, एखादी गोष्ट वास्तवामध्ये आहे किंवा नाही त्याही पेक्षा फार वेगळे असतात. आपल्याला कळतच नाही हे वास्तविक आहे, खरं आहे की खोटं आहे. असे पण स्वप्न असतात. असे पण स्वप्न असतात. आहे का ही सत्यता आपल्याला कळतच नाही. मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शास्त्रांमध्ये काय झालेलं आहे, समाजांमध्ये, धार्मिक परंपरांमध्ये काय केलेलं आहे की एक स्वप्न दिसलं म्हणजे याचा अर्थ असा, असं काही गोष्टींसोबत त्याचा अनुमान लावलेला आहे. खरं तर याला स्वप्नशास्त्र सुद्धा आहे. त्यामध्ये स्वप्नांचं विश्लेषण आणि पुरातन अभ्यास या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे की हे का दिसतात, काय नाही असं. स्वप्नांच्या मागे आहे ना मानसिक म्हणू शकतो आपण, भावनिक, शारीरिक असे विविध घटक असू शकतात. कधी कधी स्वप्न आपल्याला आपल्या मनामध्ये कुठल्यावर चिंता आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय धोका आहे, आपल्या अंतर्मनाची स्थिती काय आहे, म्हणजे काय तर सबकॉन्शियस मनामध्ये आपण काय ठेवलेलं आहे हे ह्या गोष्टी दर्शवतात. कसं असते, आपण झोपल्यानंतरच स्वप्न पडते, बरोबर ना? मेडिटेशन करत असताना, ध्यानस्थ असताना ते स्वप्न नसते, तो वेगळा भाग असतो. जेव्हा एखादी व्यक्ती झोपलेली असते आणि तिच्या अनुभवांचा एका वेगळ्या जगामध्ये काही निकष आहे किंवा तेच ते त्याला दिसतं. झोपेमध्ये आपल्या मनातील विचार आणि भावनांचा बाहेरच्या संपर्क काय आहे हे म्हणजे स्वप्न. आणि अजून एक तुम्हाला सांगू का, आपण झोपलेलो असतो तेव्हा झोपते कोण? आपण झोपतो. आपण म्हणजे कोण झोपते? बघा, आपल्या प्रत्येकाला विविध कोश आहेत, शरीर आहे. ही माझी बॉडी आहे. बोला मानिताई, काय म्हटलं तुम्ही? मला पण असंच एक स्वप्न पडलं होतं मॅडम. मी माहूरला असताना, माहूर रेणुका देवीचं, तिथे माझे मिस्टर प्रॅक्टिस करायचे. मी पण त्यांच्या सोबत डॉक्टर नसताना प्रॅक्टिस करायचे. तर मला सकाळी सकाळी स्वप्न पडलं की आर्नई जवळ एक गाव आहे दाबडी, आणि तिथे महादेवाचं मंदिर आहे. मी तिथे चालले, पण मला माहित नव्हतं. मी खूप जणांना विचारलं असं आहे का, आहे का, पण कोणी सांगितलं नाही. पण मग मी अचानक एका पेशंटला पुसदला घेऊन गेले
तर रात्री 12 वाजता आमची गाडी चुकली आणि त्या मंदिराजवळच आम्ही उभे राहिलो. मग हे काय समजायचं की आधी स्वप्न पडलं आणि बरोबर त्यांनी आम्हाला तिथे घेऊन गेला. तर मला वाटतं की पूर्वजन्माच्या पण काही घटना आपल्याला कदाचित स्वप्नामध्ये आढळत असतील. बरोबर. आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून तर मी म्हटलं ना की स्वप्नांबद्दल बोलायचं म्हणजे ना, मला पण आता सुचून नाही राहिलं की काय काय शॉर्ट सांगू. हो ना, हा विषयच खूप मोठा आहे, खूप मोठा विषय आहे. फक्त आजचा आपल्या विषयाचा टार्गेट असा आहे की स्वप्न कसे पडतात. आणि यावर आपल्याला काही वाईट स्वप्न असतील तर त्यावर नियंत्रण कसं घ्यायचं. थँक्यू ज्योतिताई. कारण ना बघा, स्वप्नांचा विषय केला तर हे स्पेशल शास्त्र आहे आणि मी काल सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 15 ते 20 तास आपल्याला याबद्दल संपूर्ण समजून घेण्यासाठी लागणार आहेत. तेवढं तर आपण एवढ्या वेळेत कव्हर नाही करू शकत. आणि आपण आता असं करूया, का पडतात आणि यावर नियंत्रण कसं आणायचं. चालेल ना सगळ्यांना? येस, असं आपण करूया. बघा, तुम्हाला माहिती आहे ना की आपण सगळेजण रात्री झोपतो. आपल्याला प्रत्येकाला हे आभा मंडळ आहे, ऑरा आहे. ओके, हे तर मी तुम्हाला शिकवलेलं आहे रेकी शिकलेल्या लोकांना. जे नाही शिकले त्यांनी या रेकीमध्ये. आपल्याला प्रत्येकाला आभा मंडळ आहे आणि आपल्याला प्रत्येकाला कोश आहे. जसं आपण म्हटलं आहे अन्नमय कोश, भावनामय कोश, आभा मंडळ ज्याला म्हणतो आपण, भावनामय कोश, वायविक कोश म्हणजे ऊर्जामय, आणि मेंटल मनोमय, असे सगळे 7 आपल्याला कोश आहेत. ते विविध कोश आहेत आपल्या शरीराच्या बाहेरचे. झोपते कोण? हे शरीर झोपत असते. ओके, हे शरीर झोपते आणि आपल्या आतमध्ये जो सोल म्हणूया किंवा आपलं इमोशनल, आपलं ऊर्जामय शरीर ज्याला म्हणतो, ते नाही झोपत. ओके, आणि मग सबकॉन्शियस माइंड, नाही 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 आत्मा, आत्मा म्हणू शकतो आपण असं म्हणूया. हा, सबकॉन्शियस माइंड वेगळा प्रकार आला सोनल, पुढे गेल्यानंतर शिकवणार आहे तुम्हाला. तर आपलं ऊर्जामय शरीर नाही, आपलं जे शरीर आहे, आपलं शरीर झोपतं आणि आपला जो सोल असतो तो आपल्या भावनामय कोशासोबत जोडला जातो. तेव्हा भावनामय कोश. मग ह्या भावना काय असतात, तर आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये अनेक वेळा अनेक विचार, अनेक गोष्टी साठलेल्या असतात. कधी या जन्मातल्या लहानपणीच्या, कधी एखादी गोष्ट सहजतेने जवळून निघून जाते आणि आपल्या डोक्यात तीच राहते. कधी एखाद्या वेळेस आपण एखादा पिक्चर पाहतो झोपताना, एखादी मूवीज, किंवा कधी एखादा विषय आपल्या समोर झालेला असतो लहानपणी कधीतरी, किंवा कमी वेळा आपण असं म्हणूया, आपल्या जन्मजन्मांतरीच्या काही आठवणी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये असतात. त्यांना कुठेतरी एखाद्या वेळेस चालना मिळाली तर आपला सोल किंवा आपलं ऊर्जामय शरीर आपल्या भावनामय कोशासह ह्या जे भ्रमण आहे हे करतं. ओके, मग तेथे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याला अनेक वेळा माहिती सुद्धा नसतात. कारण त्या गोष्टीचा अनुभव या शरीराने घेतलेला नसतो अनेकदा. ओके, असे ते मागचं आठवणारे किंवा पुढचं आठवणारे किंवा ज्या स्वप्नांचा संबंधच आपल्याला लावता येत नाही असे स्वप्न. ओके, अनेक वेळा अत्यंत भीतीदायक स्वप्न असतात. ओके, अत्यंत भीतीदायक स्वप्न असतात. ते अत्यंत भीतीदायक स्वप्न कधी कधी शारीरिक स्तरावर असलेल्या अडचणींमुळे येत असतात. अत्यंत भीतीदायक जे स्वप्न असतात ते कधी कधी मानसिक त्रास जो आपल्याला सुरू असतो, आपले चक्र जे इम्बॅलन्स झालेले असतात त्यामुळे असतात. ओके, म्हणजे स्वप्न वाईटच आहेत असं नाही आणि स्वप्न चांगलेच आहेत असंही नाही. लक्षात आलं का? ह्या गोष्टी आहे ना, ह्या विचार करण्यासारख्या आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला, मला काय हवं आहे त्यावर माझं नियंत्रण असावं एवढं मात्र ठाम. असा जर तुम्ही विचार करत असाल तर
खूप छान. पाणी दिसतं काही लोकांना स्वप्नांमध्ये, काही लोकांना स्वप्नांमध्ये अग्नी, काही लोकांना जे काय असेल ते खूप काही काही दिसतं. दिसते ना. एखादा प्राणी जो कधीच मी प्राणी पाहिला नाही तसाच प्राणी सापडला. मग काही लोक काय म्हणतात, मानवाची जी बुद्धी आहे त्याच्या गुपित खोल विकारांचा, मानसिक विकारांच्या उपचारामध्ये मदत करण्यासाठी सुद्धा स्वप्नांची मदत होत असते, असं आहे. खरं तर हा खरंच रोमांचक विषय आहे आणि बऱ्याच जणांना हा अनुभव खूप छान पण येतो. बरेच जण निद्रेमध्ये खूप सुंदर असे स्वप्न बघत असतात आणि मनातील विचार आणि भावनांचा तेथे कुठंतरी समेट घडून येतो आणि मग त्यामुळे त्या गोष्टी, त्या घटना आपल्यासोबत घडत असतात. स्वप्नांचं शास्त्र हा विषय आहे. त्यामध्ये माणसाचं स्वप्नांचं विश्लेषण, अध्ययन सुद्धा केलं जातं. तेथे स्वप्नांचा रहस्य, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ, त्याचं प्रभावीपणे विश्लेषण केलं जातं. तेथे अनेक तंत्र म्हणजे म्हणू शकतो आपण त्याला, अनेक पद्धती आहेत आणि त्याचं लक्षण काय आहे, भविष्यवाणी, छोट्या मोठ्या गोष्टींचा तेथे अभ्यास केला जातो. आपल्याला काही एवढा सगळा असा अभ्यास करण्याची गरज नाही, आपण ते काही करणार नाही. आपल्याला कधी कधी स्वप्नामध्ये काही लोकांचे प्रत्यक्ष चेहरे दिसतात. ओके, त्यांचा हे प्रत्यक्ष चेहरे दिसणं किंवा त्या व्यक्तींची मानसिक काय बदल आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये दिसतात. पाणी दिसतं. ओके, पाणी दिसणं बरेच जण खूप छान गोष्टीचं प्रतीक मानतात. काही लोक असे आहेत ना की त्यांना विशेष अशा तिथींना पाणी दिसतं. ओके, असे सुद्धा आहेत. हा, विशेष तिथींना मे बी कधी भरती आली ना समुद्राला की यांना खूप सारं पाणी दिसतं आणि हे भरभराटीचं लक्षण आहे असं म्हटलं जातं. म्हणजे काय अर्थ काय लावला असेल, माझा स्वप्नशास्त्राचा तेवढा अभ्यास नाही, पण तुम्हाला एवढं सांगणार की खूप सगळ्या गोष्टी आहेत आणि जेव्हा जेव्हा अनेक वेळा अनेक लोकांचं स्वास्थ्य ठीक नसतं, त्यांची निद्रा नियंत्रित नसते, तेव्हा त्यांना अनेक स्वप्न दिसतात. काही लोकांचं असं असते त्यांचं खानपीन संयमित नसते, तेव्हा सुद्धा त्यांना स्वप्न दिसतात. काही लोक रात्रीच्या वेळेस भारी जड जेवण जेवतात, त्यामुळे सुद्धा स्वप्न दिसू शकतात. ओके, रात्रीच्या वेळी थोडासा हलका आहार घेऊन झोपणं हे तेवढंच गरजेचं असते. आणि मग या स्वप्नांवर आपल्याला कशा प्रकारे बरं नियंत्रण आणता येतं. चांगले स्वप्न असतील तर सगळ्यांना बघावेसे वाटतात, हो ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा अभ्यास करावा लागेल, तुम्हाला त्याचं अध्ययन करावं लागेल, आपल्या स्वप्नांमध्ये काय संवेदना आहेत हे बघावं लागेल आणि प्रत्येक वस्तूचा अर्थ काय आहे हे तुम्हाला ते समजून घ्यावा लागेल आणि स्वतःमध्ये तेवढा संयम आणावा लागेल. लगेच एखाद्या स्वप्नावर आपल्याला घाबरणं वगैरे हे करावं लागणार नाही. आणि कधी कधी आतापर्यंत मला अमुक अमुक स्वप्न दिसत होतं, आता ते संपलं आणि दुसरा पार्ट सुरू झाला. काही लोक म्हणतात काही संपलं आता पुढे होऊन राहिला, पण आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा माझ्या मानसिक स्थितीवर काय परिणाम होतो हे जास्त महत्वाचं असतं. कुठलं स्वप्न चांगलं आणि कुठलं वाईट हे महत्वाचं नसून त्या स्वप्नांचा माझ्या मनस्थितीवर काय परिणाम होतो हे जास्त महत्वाचं आहे माझ्या मते. तर आपल्याला येथे हे बघायचं आहे की आपली मनस्थिती चांगली राहावी, माझं आरोग्य चांगलं राहावं आणि यासाठी खरोखर मला स्वप्न असावेत काय की नसावेत, किंवा या स्वप्नांचा मी माझ्या आयुष्यामध्ये कसा बरं उपयोग करून घ्यावा हे महत्वाचं, किंवा हे स्वप्न मी वाईट जे स्वप्न आहेत ते स्वप्नांवर मला माझं नियंत्रण आणायचं आहे हे महत्वाचं, हो ना. कोणाचा काही प्रश्न आहे का याबद्दल मला सांगा बरं, म्हणजे सेशन घेणं सोपी होईल. बोला सर, पाटील सर. हॅलो. जर आपल्याला जर आपल्या घरातील किंवा आपल्या संबंधित एखाद्या मयत व्यक्ती जर स्वप्नामध्ये येत असते तर त्याचा संकेत काय समजायचा, म्हणजे समजा आपण आणि त्याची काही बोलतो ते काही गोष्टी आपल्याला काही गोष्टी सांगतात ते आपल्याला. बर,
मयत व्यक्ती काही सांगतात, काय बोलतात आपल्यावर, अशा वेळी काय आपण ते संकेत काय सांगतो? बर, बघा सर, आता इथे संकेत आहे की त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे. त्याही पेक्षा यामागचं विज्ञान काय आहे तुम्हाला सांगते. यामागचं विज्ञान असं सांगेल तुम्हाला की त्या व्यक्ती मला काहीतरी सांगायचं राहिलं हे तुमच्या मनात आहे. तुमच्या अंतर्मनामध्ये म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये कधीतरी आलं की गळे याला काहीतरी सांगायचं असेल का मला, आणि त्या ज्या दबलेल्या भावना तुमच्या आतमध्ये राहिल्या किंवा तुम्हाला त्याला काहीतरी सांगायचं होतं, ह्या ज्या दबलेल्या भावना तुमच्या आतमध्ये राहिल्या त्या झोपेमध्ये अलगद बाहेर निघतात आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याच विचारांमध्ये नेतात. आणि सेम आता जे म्हटलं मी की आपला सोल आणि आपलं ऊर्जामय शरीर हे त्या सगळ्या एनर्जी सोबत कनेक्ट होऊन तुम्हाला असं वाटते की मला ती व्यक्ती काहीतरी सांगू इच्छित आहे. हे तुम्हाला वारंवार जर घडते आहे तर मे बी जर का त्या सोलला तुम्हाला काही सांगायचं आहे तर एक वेळ सांगेल आणि निघून जाईल. बस वारंवार कशाला प्रयत्न करेल तुम्हाला काही सांगायचा. काय म्हणजे अशा वेळी त्या व्यक्तीला ते आपले काय मी बोला ना सर. आपण जे काय बोलू ते त्यांना ते समजते ती व्यक्ती, मयत व्यक्तीला आपण समजते का ते? तुम्ही जे बोलता ते त्या व्यक्तीला समजते का? त्या सोलला, मयत सोल आहे त्या सोल पर्यंत ती माझी ऊर्जा जाते का त्यांना? तुम्हाला स्वप्नामध्ये असं वाटलं का की तुम्ही त्याच्यासोबत बोलत आहात? होय. त्याला समजलं का तुमचं बोलणं स्वप्नामध्ये? ते समजत नाही आपल्याला, त्याला समजले का नाही, तिची रिएक्शन काय लक्षात येत नाही. बरं, काय ना सर, तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ठरलं आहे की मला याला काहीतरी सांगायचं आहे, असं आहे का सर? तुमची इच्छा आहे का त्याला? काय ते अर्धवट, होय, काय ते अर्धवट राहिलं असं वाटतंय, जाणवतं ना जाताना अचानकपणे एखादा सोल गेला आणि त्याच्याबद्दल काही बोलायचं राहिलं असं वाटतंय ना. तुम्हाला वाटते ना तसं बोलायचं राहिलं आहे? ओके, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत. ओके, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याचा अवलंब करा. मे बी ते स्वप्नातच झालं पाहिजे असं नाही. आणि तुमचं असंच होते, तुम्ही तिथपर्यंत स्वप्न पाहता आणि बाहेर निघता परत. त्याला समजलं की नाही समजलं हा प्रश्न पुन्हा तिथंच राहतो. असंच होतं की मी. हा, कारण ह्या सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंड मध्ये दडलेल्या आहेत की त्याला माझं म्हणणं समजते की नाही समजत, हा प्रश्न सुद्धा तिथंच आहे आणि त्याला सोल्युशनच मिळत नाहीये. तर या स्वप्नांमधून बाहेर निघायचं आहे. सर, आपण आता स्वप्नांचा अर्थ नाही समजणार, लक्षात घ्या. आता आपण काय करणार आहे, कारण हा विषय खूप मोठा आहे. तुमच्या एकाच प्रश्नाचे जवळजवळ 4 ते 5 उत्तर निघू शकतात सर. ओके, वेगवेगळ्या पद्धतीने त्या सिच्युएशन नुसार की कसं आहे, यामागचं सायन्स काय आहे, मानसशास्त्र काय आहे आणि सत्यता काय असू शकते, मग आपल्याला वेगवेगळ्या आयामातून त्याचा विचार करावा लागेल. नक्कीच आपण त्या बघू काय आहे. पण आता आपलं सेशन असं आहे की हे असे सगळे प्रश्न पडतात बघा. असं येतो, तो गेलेला सोल कधीतरी दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी, कधीतरी प्रचंड मोठा प्राणीच आपल्या अंगावर पडतो, कधीतरी मोठ्या नोटांची गड्डीच आपल्या अंगावर पडते, हो ना, कधी कधी मोठं जहाज असतं त्यामध्ये आपण प्रवास करत असतो ते डुबायला लागतं. असे अनेक साऱ्या गोष्टी, कोणीतरी पाण्यातच डुबतं, काही लोक असे ते फक्त घसरतात स्वप्नांमध्ये, फक्त घसरतात घसरगुंडी सारखे, त्यांना कोणी पकडायला नसतं, असे अनेक. आणि काही आता पाटील सरांनी सांगितले असे. तर हे जे असे अनेक आहेत, या प्रत्येक स्वप्नाचा अर्थ त्या त्या काळानुसार त्या त्या सगळ्या गोष्टीनुसार गहन अर्थ निघू शकतो. ओके, ते सगळं आपल्याला स्वप्नांच्या अभ्यासामध्ये आहे. ते आपल्याला स्वप्न लिहून ठेवावं लागतात, त्याचं केव्हा दिसतं, काय दिसतं, त्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करायचं असतं आणि त्यामधले काय संवेदना असतात ते पण आपल्याला बघायचं असते. आणि म्हणून आपल्याला जर एवढं डीप जायचं नसेल, डोक्याला जर या स्वप्नांमुळे मानसिक ताण येत असेल आणि हे स्वप्न दिसल्यानंतर जर तुम्ही अस्वस्थ होत असाल, तुमचा मानसिक ताण जर दिवसेंदिवस वाढत असेल, तर खरोखर गरज आहे ह्या स्वप्नांवर नियंत्रण येण्याची. बरोबर आहे का माझं? हा, आणि या स्वप्नांचा माझ्या मनस्थितीवर, माझ्या मानस शांतीवर जर परिणाम होत आहे तर यस, याचा परिणाम माझ्या मनशांतीवर होऊन राहिला. आणि मनशांती नसल्यामुळे माझी झोप ठीक होत नसल्यामुळे आज रात्री मला स्वप्न पडले, काही लोक असे फक्त आंग टाकलं रे टाकलं सुरू होते, सकाळी उठेपर्यंत सुरूच.
आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस कसा जातो? अस्वस्थ जातो. हो ना, कारण रात्री झोप झालेली नसते. पुन्हा तेच आणि झोप कमी झाल्यामुळे तुम्हाला अनेक शारीरिक मानसिक विकार व्हायला सुरुवात होते. यामधून आपल्याला थांबायचं आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवायचं आहे. आणि यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जे मी आता तुम्हाला सांगितलं, रात्रीचं हलकं फुलकं खाणं, हो ना, आणि झोप नियमित घेणं. आता बऱ्याच जणांचा पुन्हा प्रश्न आला, तुम्ही म्हणता झोप नियमित घ्या, पण ते स्वप्न झोपच येऊ देत नाही ना, त्याचं काय? हो ना, असं कोणाकोणाचं म्हणणं आहे? माझं बरोबर, पाटील सरांचं असं म्हणणं आहे, मॅडम ते स्वप्न येऊच देत नाही ना झोप, ते विचार सुरूच आहेत. दिवसभर विचार, रात्रभर विचार, दिवसभर विचार, रात्रभर विचार. आणि पाटील सरांनी सगळ्या टेक्निक अवलंबलेल्या आहेत. बरोबर आहे ना सर? झोपीसाठी काय म्हणा आणि हे आणि भरपूर सगळ्या. आणि सर तुम्हाला मनापासून शब्द देते मी की या तुम्ही जर एकीला आलेलेच आहात, नक्कीच तुम्हाला शांत झोप लागणार. तुम्ही फक्त आणि फक्त ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत योग्य प्रकारे कनेक्ट व्हा. आपल्या पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन नियमित करा. सेकंड डिग्रीला आल्यानंतर तुम्हाला तुमच्या झोपीवर, तुमच्या स्वप्नांवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण आलेलं दिसून येईल. आता कारण काय, तर येथे जे मी सांगितलं तुम्हाला सगळ्या प्रकारे आणि हिलिंगच्या ज्या टेक्निक्स आहेत, या हिलिंगच्या टेक्निकमुळे आपल्या सगळ्यांचे जे विचार आहेत, या विचार आणि भावना ह्या शांत झाल्या आहेत, एका जागेवर आलेल्या आहेत. विचारांचं आपण काय म्हणू शकत असतो त्याला, विचारांवर ताबा मिळवलेला आहे आपण. भावना आणि मन हे पण आपण त्यावर सुद्धा ताबा मिळवणे असं याला म्हटलं जातं. माझं मन आणि माझ्या भावना यावर माझं नियंत्रण, माझं मानसिक, भावनिक, शारीरिक या सगळ्या गोष्टींवर मी माझं नियंत्रण ठेवणार. चिंतामुक्त जगणार. माझ्या मनातील विचार आणि माझ्या भावना बाह्य संपर्कामध्ये येणार नाहीत, यावर माझं नियंत्रण असणं. कारण रात्री झोपल्यानंतर काय होते, तर माझं सूक्ष्म शरीर बाह्य माझ्या भावनामय शरीराचा ताबा घेऊन हवं तिथं भरकटत राहतं. आणि त्याला मला जर ताब्यात ठेवायचं आहे, तर मला छान मेडिटेशनचीच गरज आहे. आणि आतापर्यंत आपण रेकीच्या माध्यमातून असं स्पेशली बाबा तुझ्या स्वप्नांवर नियंत्रण आणण्यासाठी कार्य करणार असं अनेक जणांना नाही केलं. फार कमी लोक होती ज्यांना प्रचंड भीती होती, प्रचंड स्वप्न होते, अनेक साऱ्या गोष्टी होत्या, त्यावर त्यांना नियंत्रण हवं होतं. तेव्हा त्यांना सांगितलं फक्त की या रेकीमध्ये तुम्हाला नक्कीच फरक पडणार. ओके. पण स्पेशली अनेक लोक आले आरोग्याच्या समस्यांसाठी, काही लोक आले दुसऱ्याच गोष्टींसाठी, त्यांच्या आयुष्याचे प्रश्न वेगळे होते, पण आपोआप स्वप्नांवर नियंत्रण आलं. त्यांना असं माहितीच नव्हतं की स्वप्न पडणे किंवा रात्रभराची शांत झोप न मिळणे हे माझ्या अनेक प्रश्नांचं कारण आहे. माझ्या अनेक समस्यांचं कारण काय आहे, तर मला शांत झोप नसणे. हे अनेक जणांना माहित नव्हतं. पण जेव्हा ते अनुभव शेअरिंग करतात तेव्हा अरे माझे स्वप्न पण बंद झाले, अरे मला माझी ही पण भीती बंद झाली, अरे माझं हे पण झालं. असे अनेक सारे अनुभव आहेत. म्हणून मी सगळ्यांना विश्वासाने सांगेल की ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये अशी शांत झोप नाही आणि जे खूप भरकटतात रात्रीचे, आपला भावना आणि मन बाह्य जगामध्ये फिरत राहतं, त्यावर आपण आपल्या ऊर्जेनी, आपल्या आतल्या ऊर्जेनी नियंत्रण आणू शकतो आणि आपण शांत झोप घेऊ शकतो. कारण गरजेची आहे शांत झोप. शांत झोप असेल तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आरोग्य संपदा मिळेल. आरोग्यम धनसंपदा. ही आरोग्यम धनसंपदा मिळवण्यासाठी तुम्हाला गरज आहे शांत झोपीची. हे पण तेवढंच गरजेचं.
तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे मग काय होणार, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या ज्या काही धारणा आहेत आपण जमा करून ठेवलेल्या, आणि हे जे विचार आहेत वारंवार एकाच विचारामध्ये जाण्याचे, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचे, एकाच दुःखावर लक्ष केंद्रित करण्याचे विशेष, तेव्हा ते घटना झाली होती, माझ्या मनात हाच विचार येतो, काही एखादाच विचार येतो, त्याच विचारांवर आपण जाण्याचे जे काही सगळ्या ऊर्जा आहेत त्यावर आपण नियंत्रण करणार, सबकॉन्शियस माइंडला योग्य प्रकारे प्रोग्रामिंग करणार, प्रत्येक चक्रामधून त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करणार, हव्या त्या प्रोग्रामिंग करणार, आणि आपला आभामंडळ स्ट्रॉंग होणार, आपला मनोमय कोश हा स्ट्रॉंग होणार, आपल्या आभा मंडळावर आपलं नियंत्रण येणार. आणि जे मी आपल्याला म्हटलं, माझं मनोमय आभा मंडळ, माझं भावनामय आभा मंडळ आणि माझं ऊर्जामय आभा मंडळ, या प्रत्येक आभा मंडळावर माझं नियंत्रण असणार. याला कोश म्हणतात. भावनामय कोश, ऊर्जामय कोश, मनोमय कोश, अन्नमय कोश, हे जे विविध कोश आहेत या कोशांवर आपलं नियंत्रण येणार. आपल्या शरीराच्या जे बाह्य अंग आहेत यावर आपलं नियंत्रण येणार. आणि हे सगळं होणार फक्त आणि फक्त कशाने होणार? हे सगळं कशाने होणार? मेडिटेशन. मेडिटेशन. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा उपाय काय असतो? मेडिटेशन. काय असतो? मंजुश्री मॅडम. नाही सर, मंजुश्री मॅडम नाही. मेडिटेशन. 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 हा, मंजुश्री मॅडम उत्तर नाहीत. मंजुश्री मॅडम फक्त रस्ता दाखवतात. तुम्ही कोणताही प्रश्न मांडा, येथे आपण एकच सांगू की मेडिटेशन करा. कारण मेडिटेशनच्या ज्या विविध टेक्निक आहेत त्याच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमधून बाहेर काढणार. ह्या सगळ्या ज्या ऊर्जा आहेत मोठ्या प्रमाणातल्या, आता सरांनी जे सांगितलं, ही चक्र आणि चक्रांच्या आतमध्ये असलेल्या जमा झालेल्या ऊर्जा, प्रचंड वेदना झाल्या त्या प्रसंगाच्या, सर प्रचंड वेदना झाल्या, आणि त्या प्रचंड वेदनांमुळे हे तेच आतमध्ये साठवल्या गेलं, आणि तेच दिसतं. कोणाकोणाला असं दिसतं की मी पाण्यातच डुबतोय, दिसतो ना. कुठंतरी त्या सगळ्या गोष्टी आहेत सबकॉन्शियस माइंड मध्ये, आणि त्याच बाहेर येतात स्वप्नांमध्ये. आता काही लोकांनी सांगितलं की बा मला पुढचं काही दिसतं, हो ना, तर ते पण एक शास्त्र आहे, त्याचा विचार आपण करूया कधीतरी, आणखी एखाद्या वेळेस करूया. हे मला जे पुढे काय होणार आहे हे दिसतं, किंवा माझ्या सोलला हे समजतं, एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे समजतं, एखाद्या ठिकाणी काही चुकीची घटना घडली आहे तो मला निरोप येणार हे समजतं, किंवा विशेष तेव्हा स्वप्न दिसतं. तर त्या सगळ्या गोष्टी आपला जेवढं तुम्ही आध्यात्मिकतेसोबत जोडलेले आहे, जेवढं तुम्ही तुमच्या हायर सेल्फ सोबत जोडलेलं आहे, हायर सेल्फला बऱ्याच गोष्टींची जाणीव असते, आणि हायर सेल्फचं असं असते की हायर सेल्फ काय करतो, म्हणजे आपला परमात्म्याचं ते रूप, ते काय करतं त्याला माहिती असते, तो आपल्याला संकेत देतो काही. तो प्रकार वेगळा, ते स्वप्न वेगळं, आणि ते वेगळ्या वेळेत आणि वेगळ्या शांतीमध्ये मिळतं. मात्र मनाची अस्वस्थता असताना चुकीचे स्वप्न येतात, एवढं लक्षात घ्या. तुम्ही ध्यान धारणा करून शांतपणे झोपला आणि एखादं स्वप्न आलं ना, ते स्वप्न, आणि हे जे रात्रभर सुरू ठेवता ना, हे स्वप्न नाही. कळलं? हे तुमच्या मन शांती बिघडवणारं काहीतरी आहे, असं समजूया. तर नक्कीच आपल्या स्वप्नांवर नियंत्रण करायचं असेल तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडा, एवढं मी आवर्जून सांगेल. काही प्रश्न कोणाला? मॅडम माझं ना असं व्हायचं की रोज मी रात्री झोपायला गेलो ना, एकतर लवकर झोपायचो नाही, 1:30-2 ला झोपायचो, आणि झोपायला गेलं ना की काही ना काहीतरी विचार मागे चालू व्हायचे मनामध्ये, आणि त्याच्या मागेच मी धावत जायचो. आता सेकंड डिग्री मध्ये आल्यापासून थोडं मला आहे ना रिलीफ मिळालाय त्या विचारापासून चांगला. पण मला एक प्रश्न होता की ज्या सकारात्मक विचारापाशी मन जास्त वेळ थांबत नाही, पण नकारात्मक विचारांच्या मागे असं धावत 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 का जातं? त्यावर नियंत्रण घ्यायसाठी रेखी शिकायची आपल्याला. आपल्या मनाला तेच असते सर, नकारात्मक ते मागे धावत 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 जातं, कारण त्याला वळण नाही लागलेलं, ते तिकडे जातं. आपल्याला आता या विचारांनी त्याला वळण लावायचं आहे की तुला कुठं मगाशी
हे आपण नियंत्रित करूया. आपलं मन आणि आपलं शरीर, माझे विचार आणि माझं शरीर, माझं मन यावर माझं नियंत्रण असावं. कुठं जावं आणि कुठं नाही हे मी ठरवणार. एवढं आता आपण तुम्ही मागाशी जे बोलला ना की एखादी दुःखद घटना असते किंवा एखादा निगेटिव्ह थॉट्स असतो किंवा पेनफुल एखादी घटना असते आणि तिथेच आपलं मन घुटमळत राहतं आणि त्याच्या अनुषंगाने एकाला एक जोडून असे नकारात्मक विचार येतात आणि आपण त्याच म्हणजे काय म्हणतो आपण त्याला त्याच ह्याच्यामध्ये राहतो त्याच हा. तर तसं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे आता नाही होणार. सेकंड डिग्री मध्ये आल्यापासून आहे ना खूप छान वाटतंय. थर्ड डिग्री मध्ये गेल्यानंतर त्याहीपेक्षा छान वाटेल. आणि सर एक वेळ असा येईल ना की तुम्हीच म्हणसाल मला ते स्वप्नच नाही पडत, मी तर आता खूप रिलॅक्स झोपत आहे. नाही स्वप्न नाही मला पडत, पण ते विचार आणि ते एक प्रॉब्लेम त्याच्यामध्येच मी गुरफटून जात होतो आतापर्यंत. आता नाही होणार सर. आता फरक पडलाय ना. येस. आता अजून फरक पडत जाणार. आपण पुढचाच टप्पा गाठणार यानंतर. आलंही एखाद्या वेळेस विचार, कारण विचार आहे, आपण माणूस किती विचार करतो दिवसामधून 70 ते 80 हजार विचार सर्वसामान्य माणसाचा मेंदू करत असतो आणि त्यापैकी 90% विचार नकारात्मक करत असतो. तिथे साठा मोठा आहे ना नकारात्मक विचारांचा. आपल्याला आपल्या सकारात्मक विचारांचा साठा वाढवायचा आहे. आपोआप तो नकारात्मक विचारांचा साठा कमी होणार. आणि जसे जसे दिवस जातील तसं तसे आपली सकारात्मकता वाढत जाईल. मे बी एखाद्या दिवशी आलेही चुकीचे विचार तर ते किती वेळ राहतील, फार कमी वेळ राहणार आणि निघून जाणार. असं आपल्यासोबत होणार. जे 2 तास राहायचे ते 5 मिनिटात निघून जाणार. म्हणजे आपण खूप प्रगती केली. कारण विचार आहेत, विचार येणारच नाही असं नाही. आपल्याला मृत्यूपर्यंत विचार येत राहतात. ते विचारच असतात, येतच राहतात. मेंदू गुपचूप राहतच नाही. पण सकारात्मक विचार जास्त येणं हे आपल्याला करायचं आहे. आणि आलाही नकारात्मक विचार तर त्याला पटकन काढून द्यायचं, हे आपल्याला करायचं आहे. अच्छा, अजून स्वप्नांप्रती कोणाला काही रिझल्ट आहे? माझे स्वप्न, कारण मी या विषयावर विचारलेले नाहीयेत अनुभव. कोणाला काही सांगायचं आहे हँड राईज करा, कारण मला स्क्रीनवर सगळे दिसत नाही. नाही स्वप्न, आता मी ऍक्च्युली उशिरा सेशन जॉईन केला. स्वप्न म्हणजे जागेपणी पाहिलेलं की झोपेत आलेले, त्याच्यावर चर्चा चालू आहे. झोपेमध्ये पाहिलेले. ओके. कोणाचे स्वप्न कमी झाले आहेत, वाईट वगैरे पडणं? माझे स्वप्न कमी झाले. बोला बोला बोला. माझे स्वप्न कमी झाले, म्हणजे बंदच झाले, जवळजवळ पूर्ण बंदच झाले. आधी खूप पडायचे सारखे स्वप्न, पण एक स्वप्न ते मला पडलं होतं ते अजूनही मला पूर्ण जसंच्या तसं आठवतं. ते स्वप्न सांगते मी तुम्हाला. मी नवनाथ ग्रुप जॉईन केला होता, अगदी नवीन जॉईन केला होता. 2-3 महिनेच झाले होते तो जॉईन करून. आज त्या गोष्टीला म्हणजे 4-5 वर्ष झाली जवळजवळ. तर तो ग्रुप जॉईन केल्यानंतर 2-3 महिन्यातच त्यांचा म्हणजे ट्रिप निघाली त्यांची पूर्ण नवनाथ दर्शनाची. तर त्या दर्शनाला म्हणजे मला जायची खूप इच्छा होती, कारण मी घराच्या बाहेर कधीच पडले नव्हते आणि अशी म्हणजे ट्रिपला वगैरे कुठेच गेली नव्हती. त्याच्यामुळे माझी खूप इच्छा होती की मला नवनाथाच्या दर्शनाला म्हणजे जायला पाहिजे होतं. घरी अशा काही गोष्टी घडल्या होत्या की त्याच्यामुळे पण मी खूप दुःखी होती. मग असं जायला पाहिजे असं मला खूप मनापासून वाटायचं. तर मिस्टरांचा विरोध होता त्याला. मिस्टर म्हणाले नाही जायचं, तू कोणासोबत जाणार आहे एकटी, कारण आमच्या ग्रुपमधल्या इथल्या लेडीज कोणीच जाणार नव्हत्या, फक्त मी एकटीच तयार झाली होती जायला. तर नाही जायचं म्हणाले. खूप विरोध केला यांनी. ते नागपूरचे होते, जे टुरिस्ट होते ते नागपूरचे होते. तिथे मला जाऊन पैसे पे करायचे होते ट्रिपचे. तर मी म्हटलं मी जाते पैसे पे करायला. तर यांनी खूप विरोध केला, जायचंच नाही बिलकुल, म्हणजे त्या ट्रिपलाच जायचं नाही म्हणे बिलकुल. एकटी कशी जाणार आहे, म्हणजे त्या माणसांसोबत अनोळखी आहेत सगळे, नाही जायचं. पण माझी इतकी इच्छा होती जायची. त्या नवनाथांचे मंदिर तिकडे सगळ्या बीड जिल्हा, स्वप्न. तर नाही जाऊ द्यायचं असं त्यांचं म्हणणं होतं. मी म्हंटल पहा, तुम्हाला जर फीस नेऊन द्यायची असेल माझी द्या, नाही तर मी स्वतः नागपूरला जाते आणि मी माझी फी पेड करून येते. मग आता यांना वाटलं की आता ही जबरदस्ती करत आहे, तर पाहूया म्हणजे जाऊ. पण तरी शेवटपर्यंत तुला जाऊ देणार नाही यांनी सांगून ठेवलं होतं, पैसे पेड कर पण म्हणजे जाऊ देणार नाही. मग हे गेले, पैसे पेड केले. पण त्या ट्रिपला जायच्या 8 दिवस आधी मला एक स्वप्न पडलं अगदी पहाटे.
पहाटे स्वप्न पडलं, मी घरी झोपलेली होते आणि आमचं घर म्हणजे अगदी ते गाव छोटंसं खेडं दिसलं मला आणि जंगलात असल्यासारखं होतं ते गाव. म्हणजे मी ज्या गावात होती तो गाव अगदी खेडं दिसलं आणि तिथे एक म्हणजे गृहस्थ आले, म्हणजे खाली पायजामा घातलेले, वर कुर्ता आणि हातात छडी, धमनी घेऊन आले होते ते. एकटेच होते, धुरकरी तेच होते त्या धमनीला. आणि मला म्हणाले, मी तुला घ्यायला आलो, चल लवकर गाठोडं बांध कपड्यांचा आणि माझ्यासोबत चल, मी तुला घ्यायला आलो. बस एवढंच बोलले आणि मी त्यांच्या एका शब्दावर गाठोडं बांधलं आणि त्यांच्या धमनीत जाऊन बसले आणि पूर्ण जंगल पार केलं त्यांनी. आम्ही शांत दोघं, ते काही बोलले नाही, मी काही बोलले नाही. आम्ही शांतपणे गेलो आणि ज्या गावात त्यांनी मला म्हणजे नेलं तर तिथे खूप मोठं असं कडुनिंबाचं बनच लागलं. बीड जिल्ह्यातलं होतं ते गाव. खूप म्हणजे कडुनिंबाचं बन लागलं आणि तिथे मी गेली तर मला ते समाधीजवळ त्यांनी सोडलं. समाधी होती त्यांची, ज्या समाधीमध्ये ते समाधीस्थ होते ना, त्या समाधीजवळ मला सोडलं त्यांनी. त्यांच्या हातामध्ये कमंडलू होता. ते म्हणाले की मी तुला तहान लागली असेल, मी पाणी घेऊन येतो, तू इथेच थांब. त्यांनी मला तिथे सोडलं आणि त्या समाधीमध्ये ते गेले आणि तिथेच गुप्त झाले. त्याच्यानंतर माझं स्वप्नच भंग झालं. मग नंतर 2-3 दिवसांनी आमची ट्रिप गेली आहे. त्याच्यानंतर दुसरं तिसरं स्थळ ते होतं जिथे मला त्यांनी नेलं होतं ते स्थळ. तर त्या स्थळाजवळ मी जशी जशी गेले ते कडुनिंबाचं बन लागलं आणि मला असं वाटायला लागलं की मी इथे येऊन गेले. म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच मी इथे येऊन गेली. तर कडुनिंबाचे झाडं जसे जसे म्हणजे पार करत होते आणि ते गाव जवळ आलं तर मला पूर्ण कन्फर्म झालं की मी इथे येऊन गेले. केव्हा येऊन गेले हे क्लिक नव्हतं होत. मग जेव्हा त्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेले आणि तिथे त्यांची समाधी आहे, त्या समाधीवर सगळ्यांना त्या गुरूंनी आमच्या हात ठेवायला लावले मला. तेव्हा म्हणजे त्यांनी मला दर्शन दिलं तिथे. म्हणजे जे त्यांनी मला दर्शन दिलं होतं ते दर्शन मला तिथे दिलं त्यांनी. आणि मग एकदम मला भारावून गेले मी माझ्या गुरूंना सांगितलं असं असं झालं. म्हटलं का दादा, मला असं असं स्वप्न दिसलं होतं आणि हे स्थळ होतं पूर्ण, जे मला स्वप्नात दिसलं तेच पूर्ण स्थळ हे आहे. ते त्या दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, धन्य आहे पोरी, तुझी इंट्युशन पॉवर ना खूप जबरदस्त आहे, म्हणून तुला स्वतः नाद घ्यायला आले तुझ्या घरी. तुझ्या मिस्टरांची इच्छा होती जाऊ द्यायची, तू म्हणजे तुला खूप इच्छा होती यायची, त्याच्यामुळे ते स्वतः तुला घ्यायला आले, येते घेऊन आले तुला ते. येस, हा जो प्रकार आहे ना कल्पनाताई, थँक्यू. हा जो प्रकार आहे ना, हा आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर आहे. आपली आध्यात्मिक शक्ती वाढल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या क्षमतांचा विकास करणे आणि माझ्या आयुष्यात जे हवं आहे ते मी घडवून आणणे, हा तो प्रकार. आणि जसं आपण म्हटलं होतं डॉक्टर वर्तक ते ध्यानावस्थेमध्ये, त्या दिवशी तुम्ही स्वप्न अवस्थेमध्ये नसून ध्यानावस्थेमध्ये होता आणि तुमच्या मनाला तीच आस्था होती की मला तेथे जायचंय, तेथे जायचंय, तेथे जायचंय. आपल्याला अनेक वेळा समजत नाही की मी ध्यान करत आहे की स्वप्नामध्ये आहे. कळलं का? तुम्हाला असं वाटलं का ते स्वप्न आहे, मे बी ते ध्यान असावं किंवा स्वप्न. ध्यान आणि स्वप्न, ध्यान म्हणजे काय तर जिवंत मरण. ओके, ध्यान म्हणजे जिवंत मरण आणि बसल्या बसल्या म्हणजे जिवंतपणी झोप असं पण म्हणू शकलो आपण. ओके, जागृत अवस्थेतली झोप याला म्हणतो आपण ध्यान. तर आपल्या सबकॉन्शियस माइंडला भविष्याच्या अनेक गोष्टी सोबत, सूक्ष्म शरीरासोबत तो त्या गोष्टी अनुभवून येऊ शकतो. हा विषय सुद्धा खूप मोठा आहे आपण बोलायला घेतला तर. त्यामुळे तुमचा अनुभव छान आहे एवढंच मी सांगणार. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडची क्षमता वाढली, पॉवर वाढली की ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. तुम्ही त्या ध्यानधारणा करायच्या, तुम्ही त्या सगळ्या गोष्टी सोबत एकरूप होता म्हणून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दिसल्या. खूप छान, खूप मस्त. पूर्वा यादव, काही प्रश्न आहे? हा, मला पूर्व नाही, मी बोलतोय सुधीर. बोलायचं असं होतं की मला स्वप्न पडतात आणि स्वप्न पडल्यानंतर मी जागा होतो, परंतु स्वप्न काय पडलं हे कधीच आठवत नाही. दुसऱ्या दिवशी कुणाला सांगायला गेलं तर त्यातलं काहीच आठवत नसतंय. मग आठवण्याचा कशाला प्रयत्न करता, सोडून द्यायचं. आठवतच नाही, काय स्वप्न पडलेत हे कन्फर्म असतंय, फक्त आठवत काहीच नाही. ओके. सोडून द्यायचं आहे की नाही? बरं, डोक्याला टेन्शन कशाला घ्यायचं मग. नाही नाही, टेन्शन नाही घेत, फक्त असं होतं काय आठवत नाही स्वप्नातलं काहीच. नाही, बरेचसे स्वप्न असे असतात की ते आठवतच नसतात. थँक्यू. त्यामागे पण बरेचसे कारण आहेत. बरेचसे स्वप्न असे असतात की ते आठवतच नाहीत. तर मग आता आपण मेडिटेशन घेऊया.
येस. मला असं वाटते स्वप्न या विषयावर आपण छान बोललो आहे. स्वप्न का पडतात, कसे पडतात, हे आपण याच्या खोलापर्यंत नाही जाऊया. काय हा अभ्यास खूप मोठा आहे. तो अभ्यास आपल्याला इथं नाही करायचा. आपल्याला फक्त आपल्या स्वप्नांवर नियंत्रण आणायचं आहे आणि ध्यान अवस्थेमध्ये छान एस्ट्रल हिलिंग करायची आहे असं म्हणूया आपण. हो ना, ध्यान करूया आणि ध्यानामधून अनुभव घेऊया छान. आणि मुळात आता हे जे छान स्वप्न आहेत हे आपल्याला हवेसे वाटतात. हो ना, पण त्या स्वप्नांचं काय, ज्यांची भीती वाटते ते नको नकोसे वाटतात ना. तर आपल्या शरीरावर, आपल्या मनावर, आपल्या विचारांवर आपण ताबा मिळवूया. आणि हा ताबा मिळवता येईल तुम्हाला जेव्हा तुम्ही छान मेडिटेशन करसाल. आणि ही जी इंट्युशन पॉवर वाढणे आहे की मला भविष्यामध्ये काय करायचं आहे, माझ्या भविष्यामध्ये काय होणार आहे, किंवा जसं आता यांनी सांगितलं एखादी गोष्ट, किंवा मानेताईंनी सांगितली एखादी गोष्ट, तर ह्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडची एनर्जी वाढली आणि आपली एनर्जी तेवढी सटल झाली. जीवात्मा आणि आपला सोल त्या जीवात्मा सोबत जेव्हा एकरूप होतो तेव्हा ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला. आणि एवढं लक्षात घ्या, स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये कधीच कोणाचा मृत्यू होत नाही, हे पण लक्षात घ्या. कारण ना एका दोर सोबत आपला सोल बांधलेला असतो, तो आपल्याला सोडून कधीच जात नाही, कधीच नाही. किती पण ध्यान करा, आपल्याला सोडून जात नाही. त्याचे काही नियम आहेत, त्या तो वापिस. ताई नमस्कार आणि धन्यवाद. आत्मा नमस्ते. बोला रोहिणीताई. मला ना असा झोपेच्या वेळेस स्वप्न नाही पण वाईट विचार येतो. आणि जर का वाईट विचार आला तर मग मी त्याच अजून वाईट काहीतरी किंवा एक ते संपलं तर दुसरं असं होतं आणि मग माझी झोप डिस्टर्ब होते. पण मग मीच माझ्या मनाला सांगते की नाही, हे याचा विचार करायचा नाहीये. मग मी कोणती तरी चांगली गोष्ट आठवते आणि मग थोडस स्वामींचं नाव वगैरे घेते आणि तो विसरायचा प्रयत्न करून झोपण्याकडे जाते. खूप छान, मस्त. तुमचे टेक्निक खूप छान आहे. सोबतच आपण रेकीमध्ये एक फुटबॉल म्हणून टेक्निक करत असतो. बिलकुल 5 मिनिटाची आहे, 3 मिनिटाची आहे. ती पण आपल्याला खूप शांत झोप आणण्यासाठी मदत करते. बरोबर आहे ना, घेतलंय आपण ती टेक्निक. ती टेक्निक खूप छान प्रकारे मदत करते. असा जर निद्रेचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, जे विचारच चालू राहतात, काही लोक आहेत की आम्ही झोपतच नाही लवकर. कसं झोपणार मॅडम, अंथरुणावर गेल्यावर झोपच येत नाही. हो ना, तर तुमच्या निद्रानाशाला पूर्णपणे कंट्रोल करते एनर्जी. बस. आणि हे नकारात्मक विचार येणं आपला स्वभाव आहे. आता आपण आपल्या विचारांचा आणि आपल्या मनाचा स्वभाव बदलूया एनर्जी सोबत जोडल्यामुळे. हा तो फरक पडणार. बस, मला मी कसा हवा आहे तसा. ओके, तर आपण आता मेडिटेशन घेऊया. मला माहिती आहे स्वप्नांबद्दल अनेक जणांना ऐकायचं आहे, स्वप्नांबद्दल अनेक माहिती हवी आहे, पण आपल्या एवढ्या सेशनमध्ये नाही होऊ शकत. आणि एक वेळ विषय वाढला ना की मग तो वाढत जाणार. आपला उद्देश आहे की मला स्वप्नांवर नियंत्रण आणता येतं का? तर हो, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्याने आपण आपल्या वाईट स्वप्नांवर पूर्णपणे नियंत्रण आणू शकतो. आपल्या अंतर्मनामधील भीतीवर पूर्णपणे नियंत्रण आणू शकतो. आणि ह्या टेक्निक्स आहेत, हे शास्त्र आहे, हे सायन्स आहे. याचा आपण उपयोग करून खूप चांगल्या प्रकारे स्वतःला शांत झोप, आनंद मिळवू शकतो. कारण रात्रीची झोप नाही तर सकाळचा दिवस चांगला नाही. आणि नकारात्मक विचारांवर आपण नियंत्रण आणू शकतो का? तर ते दिवसा येवोत किंवा रात्री येवोत, केव्हाही येवोत, आपण आपल्या मी काय विचार करावा हे मी ठरवणार. बस, मला काय विचार करायचा आहे आणि तोच विचार माझ्या डोक्यात येणार. नकारात्मक विचार कोणाकोणाला वाटते की माझ्या डोक्यात आला पाहिजे? कोणालाच नाही वाटत, नाही वाटत. प्रत्येकाला वाटते की माझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त सकारात्मक विचार असावे. आणि हेच असेच विचार येण्याची जबाबदारी ऊर्जा आपली घेते, कारण आपण त्या प्रकारे प्रोग्रामिंग करतो. म्हणून तर तुम्हाला नेहमी सांगते की आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र तिघांचा संगम. ओके, आज नवीन कोण आहे जरा सांगा ना सेशनला.